नमस्कार मित्रांनो, मी आहे आपला ब्लॉगर पृथ्वी. आज आपण नेहमीसारखा अजून एका पल्ल्यावर चाललोय. चला बघूया तर कुठला पल्ला आहे ते. आशिया खंडातील सर्वात मोठा पवनचक्की प्रकल्प पाहण्यासाठी आज आपण चाललो आहे. तर आता तुम्हाला कळलं असेल की आपण कुठे चाललो आहे ते. आशिया खंडातील सर्वात मोठा पवनचक्की प्रकल्प हा सातारमध्ये ठोसेघर व चाळकेवाडी पठारावर 1986 मध्ये उभारण्यात आला. ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात मनमोहक व नैसर्गिक फुलांनी पूर्ण पठार बहरलेला असतो. चाळकेवाडी जेवढा पवनचक्की व तेथील सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याहून तेथील नैसर्गिक फुलांसाठी खूप प्रसिद्ध आहे. चाळकेवाडी पठार फिरून झाल्यावर आपण चाललोय कास पठाराकडे. कासला जायच्या आधी आपण जेवायला थांबलो. जेवण करून झाल्यावर आपण चाललोय कास पठार हे साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे 22 किलोमीटर अंतरावर आहे. कास पठारावरील कास तलाव हा सातारा शहराला पाणी पुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. अनेक दुर्मिळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा 2012 साली या जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. पठारावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी हे पठार प्रसिद्ध आहे. कास पठार फिरून झाल्यावर आपण आलो कास बामणोल रोडवरील हेरिटेज वाडीमध्ये. हेरिटेज वाडीमध्ये फोटो काढून झाल्यावर आपण आलो घरी.